विद्यार्थी मित्रांनो, गौरव जवळून घे. हे बघा, या वर्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने 29 तारखेपासून क्रीडा सप्ताह सुरू. तर इकडे या ना. आणि 25-26 प्रश्नमंजुषा आहे. तर या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल मी थोडक्यात तुम्हाला सांगते. याच्यामध्ये प्रत्येक गटाला 2 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 50 मार्क्स असतील. ओके. नंतर असेल दुसरी फेरी, ती आहे चिठ्ठीतील प्रश्न. यालाच आपण 5 राऊंड म्हणतो. यातील प्रत्येकी 50 गुण. तिसरी फेरी असेल मित्राची मदत. याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न असतील. चौथी आणि 5वी फेरी असेल फर्स्ट राऊंड. याच्यामध्ये सुद्धा 30 सेकंड. याच्यातील स्पर्धक विद्यार्थी आहे मयूर बाबा रमेश बाई. आता जाऊया आपण पुढच्या गटाकडे. पुढचा गट आहे सावित्रीबाई फुले गट. स्पर्धक आहेत प्रतीक्षा भरत सोनवणे, रवीना पंढरी सोडणे, साक्षी ज्ञानेश्वर देव. लोकमान्य टिळक गट. याच्यातील स्पर्धक आहे उज्ज्वल ज्ञानेश्वर नागपुरे, प्रथमेश संतोष वंडोळे, सिद्धी सुनील कोथलकर. स्पर्धक आहे लक्ष्मी संदीप खलसे, ऋतुजा रामदास सोनवणे, राय राहुल सोनवणे. सेजल सुनील बाबूदार, आता खळदाय सेजल. नंतर आहे दीक्षा विष्णू काळे, राणी अनिल जाधव. याच्यातील स्पर्धक आहे राधिका गुलाब पाटील, रोहिणी काशीनाथ धामणे, मेघराज चंद्रकांत भालेराव. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अर्धतांचा उत्साह आपल्याला वाढवायचा आहे. लवकरच आपण या स्पर्धेला सुरुवात करत आहोत. म्हणजे या आशा रवींद्र कोळी मॅडम करतील. कोळी मॅडम उभे राहा. परीक्षणाचं काम कोळी मॅडम करतील. याच्यानंतर आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री आय आंबेडकर सर, आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री आर.के. पाटील सर या स्पर्धेचं उद्घाटन करतील. त्याच्यानंतर या प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये सहभागी शिक्षक आहेत श्री सौ आरजी बारी मॅडम, श्रीमती ए.आर. विक्रम मॅडम, श्रीमती दीपाली पाटील मॅडम आणि श्रीमती आशा रवींद्र कोळी मॅडम आणि मी स्वतः MSS. चला तर आपण लवकरच स्पर्धेला सुरुवात करूया. तर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आंबेडकर सर यांना विनंती करते की आपण प्रश्न विचारून या परीक्षेचं उद्घाटन करूया. चला, ऑल द बेस्ट. सर्व स्पर्धकांनी चांगल्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे ही 2001-2002 या वर्षापासून सुरू झालेली आहे. या स्पर्धेला या ठिकाणी जवळजवळ 23 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तेव्हापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांना अधिकाधिक जनरल नॉलेज यावं, त्या ठिकाणी आपलं जे कुठल्या परीक्षा आहेत या सगळ्या कम्प्युटर आपल्याला जनरल नॉलेजची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि जनरल नॉलेज जर आपण त्या ठिकाणी प्राप्त केलं तरच त्या ठिकाणी आपण कुठल्याही परीक्षेमध्ये सहजगत्या उत्तीर्ण होऊ. त्याची एक सुरुवात म्हणून आपण या ठिकाणी दरवर्षी ही स्पर्धा घेत असतो. तर आपल्याला जनरल नॉलेजच्या स्पर्धेला आपल्याला सुरुवात करायचं आहे. या स्पर्धेचं नाव आहे प्रश्नमंजुषा. तर पहिला प्रश्न मी मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न असेल, ज्याला उत्तर येत असेल त्याने त्या ठिकाणी हात वरती करायचा आहे.
पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, आपल्या देशाचं राष्ट्रीय बोधवाक्य कोणते? बोधवाक्य कोणते? बाहेर ये लवकर इकडं पड. तांबाचं उत्तर आहे इथून डेट सत्यमेव जयते. टाळ्या वाजवायच्यासाठी व्हेरी गुड, चांगली सुरुवात झालेली आहे. सत्यमेव जयते याचा अर्थ आहे की शेवटी सत्याचाच विजय होत असतो आणि म्हणून आपण नेहमी सत्य मार्गावर चाललं पाहिजे. हा या संदेश या बोध वाक्यावर आपल्याला लक्षात येतो. आवाज नाही तिकडच्या मध्ये. सोपा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? सांगा उत्तर द्या. चला भावना गाडी गाड्या वाजवा. मॅडम चॉकलेट द्यायला. चला आता सर्व परीक्षकांनी गटाला पास होणार नाही. तुम्ही त्यातून उत्तर देऊ शकता तर तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाही. आलं लक्षात? तर काही शंका? यंत्र कोणते? उत्तर येत असेल थर्मामीटर. उत्तर असते बरोबर आहे. स्वामी विवेकानंद चांगली सुरुवात केलेली आहे. 50 दुसऱ्या गटासाठी प्रश्न असेल, राजस्थानचे लोकनृत्य कोणते? राजस्थानचे लोकनृत्य कोणते? येते उत्तर? जर उत्तर आलं नाही तर आपण येथे ठीक चुकली तर काही हरकत नाही. मायनस सिस्टीम नाही, मायनस पॉईंट नाही. घुमर. उत्तर अगदी बरोबर आहे. तुमच्याला याने किती चॉकलेट घेतला? त्याचा रेफर आहे. रामचरितमानस हा पवित्र ग्रंथ कोणी लिहिला आहे? येथे उत्तर कालिदास. उत्तर चुकले पण गुण मिळणार नाही, यांना गुण देऊन. ओके. हा प्रश्न इंदिरा गांधी गटासाठी असेल, दही किंवा ताकामध्ये कोणते जीवाणू असतात? लॅक्टोबॅसिलाइज जीवाणू असतात. उत्तर अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? वर्ष आणि नंतर उत्तर दिलं. तुम्ही आपल्याला डिस्कस करा आणि आम्हाला फायनल उत्तर सांगायचं. पुढचा प्रश्न आहे राणी लक्ष्मीबाई गटासाठी, वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो? वीर बाल दिवस आताच नुकताच आपण तो दिवस साजरा केला. बघा, म्हणजे आपण जे कार्यक्रम साजरे करतो त्यातून सुद्धा आपल्या जन्मामध्ये वाढत असतं. पहिल्या फेरीतील पहिला प्रश्न झालेला आहे सर्व गटांचा. दुसऱ्या प्रश्नासाठी सर्वांनी तयार राहा उत्तर देण्यासाठी आणि घाई करू नका प्लीज. तीन जण तुम्ही गटामध्ये तिघांमध्ये चर्चा करा व्यवस्थित आणि मग उत्तर द्या. ठीक आहे? चला, पहिल्या गटासाठी प्रश्न स्वामी विवेकानंद गट. कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? रेबीज. उत्तर अगदी बरोबर आहे. पुढच्या गटासाठी प्रश्न सावित्रीबाई फुले गट. ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या देशाने जिंकला? इंडिया. भारत. अगदी उत्तर बरोबर आहे. 50 गुण मिळाले ना. पुढचा गट लोकमान्य टिळक गटासाठी प्रश्न. इंग्रजी भाषेत शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच किती असतात? पार्ट्स ऑफ स्पीच किती असतात? कृपया प्रेक्षकांमधून कुणी उत्तर सांगायचं नाही. तुम्हाला विचारल्यानंतरच हातवरती करायची, तिकडून नाही ओरडायचं. 8 उत्तर दिलेलं आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. पूर्ण गुण देण्यात यावे. पुढचा गट इंदिरा गांधी गट यांच्यासाठी प्रश्न आहे, बालिका दिवस कधी साजरा केला जातो? बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
नाव सांग तुझं, नाव सांग पहिले. नाही चुकलंय, ये नाव सांग पहिले. उत्तर 3 जानेवारी. चॉकलेट घे बेटा. टाळ्या वाजवायच्यासाठी. शिरसोलीतील दक्षेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम कोणत्या पद्धतीचे आहे? आपल्या गावात शिरसोलीमध्ये दक्षेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या मंदिराचं बांधकाम कोणत्या पद्धतीचे आहे? कोणती शैली त्याची वापरली? नाव सांगायचं पण. भूषण चंद्रकांत नागपुरे, पाचदेवीचे दगड. उत्तर दिलेलं आहे हेमाडपंथी पद्धतीचं ते स्काउट. बांधकाम आहे मंदिराचं. स्काउट क्लॅप गो. कोण असतो? गावाचा प्रथम नागरिक कोण असतो? सरपंच. सरपंच. दीपाली मॅडम सरळ उभे राहा तुम्ही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आज गुण गाड्या वाजवायच्या, त्यांच्यावर सावळ व्हायचंय. हां, नंतर सगळं लोकमान्य टिळक 50 गुण. पुढचा गट. पुढचा गट आहे इंदिरा गांधी गट. त्यांना मिळालेले आहेत 50 गुण. टाळ्या जोरात. त्याच्या पुढचा गट कल्पना चावला. या गटाने अजून खातं उघडलेलं नाही, तरी पण आपण त्यांना शुभेच्छा देऊया की ते लवकरच चांगले मार्क्स मिळवतील. ते पण नंतर पुढचा गट आहे राणी लक्ष्मीबाई गट 50 गुण. आणि स्वामी विवेकानंद गट 100 गुण. आघाडीवर स्वामी विवेकानंद गट पहिल्या फेरी अंतर्गत. नंतर आता दुसरी फेरी. त्यांनी त्यावेळेस प्रयत्न करायचा आहे, चुकलं तरी चालेल. मायनस पॉईंट नाहीये, बोनस पॉईंट आहे. तुम्हाला याच्यात मार्क्स मिळतील. सुरू करायची मग. आर रेडी, आर लक्षात. हा, गुण मिळतील. बोनस पहिली शिफ्टी स्वामी विवेकानंद गटांना आहे. प्रश्न आहे त्यांच्यासाठी. गड आला पण सिंह गेला असे उद्गार कोणता किल्ला जिंकल्यावर शिवाजी महाराजांनी काढले? तर अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवायचे. 50 गुण मिळालेले आहे. पुढचा प्रश्न सावित्रीबाई फुले गटासाठी. प्रश्न आहे AIDS चा फुल फॉर्म सांगा. AIDS. बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजवा. पुढे पुढे. जाऊ दे हा प्रश्न. हा प्रश्न पुढच्या गटाला पोहोचतोय. मृत्युंजय कादंबरीचे लेखक. राणी लक्ष्मीबाई नाही. स्वामी विवेकानंद नाही.
पायल इकडे बघ. हा पायल सुनील वारी यांना नववीय शिवाजी सावंत. उत्तर बरोबर जीवा. पुढच्या गट लोकमान्य टिळक. PSYCHOLOGY. इकडे बघ शिव. 15 ऑक्टोबर. बरोबर. सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले गट 50 गुण. टाळेवाजून आपण सांगावं लागलं पाहिजे ना, त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. नंतर कल्पना चावला गट 50 गुण. अरुण दोराट. नंतर इंदिरा गांधी गट 100 गुण. राणी लक्ष्मीबाई गट 100 गुण. आणि नंतर स्वामी विवेकानंद गट 300 गुण. स्वामी विवेकानंद गटाचे गट आघाडीवर आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि सर्वांना शुभेच्छा देऊया की ते अजून चांगले मार्क्स मिळवते. हा, ओके. पण याच्यामध्ये एकच चान्स दिला जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 50 गुण हे असतील. देन आर यू रेडी? यस. हा, जे पार्टिसिपंट्स आहे त्यांनी आपल्या फ्रेंडचं नाव सांगायचं आहे आणि त्यालाच तो चान्स दिला जाईल. ओके. आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे, तुम्हाला जर आन्सर येत असेल तर ते आन्सर लीक करू नका. ओके. हात वर करू शकता तुम्ही, उत्तर बोलायचं नाही. ओके. देन वी विल स्टार्ट दिस राउंड. फर्स्ट क्वेश्चन गोज टू स्वामी विवेकानंद गट. सैन्य दलातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? सैन्य दलातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? नाव सांग तुझं. शिवबबलू पवार, परमवीर चक्र. स्वामी विवेकानंद गटाला याचे 50 गुण मिळणार आहे. चॉकलेट द्या त्याला. बघा, सैन्य दलातील सर्वोच्च पुरस्कार. अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार होतो? अजीवनसत्वाच्या अभावाने कोणता आजार होतो? वर्ग आणि नाव सांग तुझं. लोकेश्वरी सोनवणे 10वी ड. रातांदळेपणा. ऍब्सोल्युटली करेक्ट. उत्तर अगदी बरोबर आहे. याचे 50 गुण या गटाला मिळणार आहे. पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी गटाला. ऑपरेशन सिंधूची कारणीभूत घटना कोणती होती? स्नेहल अनिल काळे पलघम अटॅक. पेहलगाम. शिवबबलू पवार, सेकंडरी. भारतीय कोण? विनोबा भावे. हेमांगी जगन्नाथ बोबडे. डॉक्टर सी.व्ही. रमण. रवींद्रनाथ विनोद टागोर. प्रश्न सगळ्यांसाठी कॉमन विचारला जाईल. बसवर मॅडम, बसवर लक्ष द्या. बेंचवर एक त्या मॅडमांना इकडे थांबा थांबा. मॅडम, दीपाली मॅडम एक जण मध्ये चालल्या. मॅडम त्यांना सांगतील, त्यांना तो प्रश्नाचं उत्तर देता येईल. ठीक आहे, रेडी सगळेजण? ठीक आहे. तुमचा पहिला प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे एकदम. लक्ष द्या. इंद्रधनुष्याचे रंग क्रमाने सांगा.
लोकमान्य टिळक गटाने उत्तर द्यायचं आहे. क्रमाने सांगायचं आहे तुम्हाला. मॅडम इकडं बघायचं. लोकमान्य टिळक गट तुम्हाला संधी दिली आहे उत्तर सांगण्यासाठी. आंबळा अनिळा सांगा सांगितलं ना तू त्याचं फक्त का जरी सांगितलं तरी चालेल. अगदी बरोबर. लोकमान्य टिळक गटाला 50 गुण मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. लक्ष द्या. 1 ते 10 अंकांची बेरीज किती होते? स्वामी विवेकानंद गट 55. अगदी बरोबर उत्तर आहे. स्वामी विवेकानंद गटाला 50 गुण मिळाले होते. पुढचा प्रश्न आहे. आपल्या बारी समाज माध्यमिक विद्यालयाची स्थापना कधी झाली? स्वामी विवेकानंद गट 2/11/1964. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. 50 गुण मिळाले स्वामी विवेकानंद गटाला. पुढचा प्रश्न आहे. लक्ष द्या सगळेजण. रक्ताला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? कल्पना चावला गटाला आपण संधी देऊया. हिमोग्लोबिन. करेक्ट आन्सर हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? सावित्रीबाई फुले गट. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. सावित्रीबाई फुले गटाला 50 गुण मिळतील. पुढचा प्रश्न. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोणास म्हणतात? लोकमान्य टिळक गटाला संधी दिली आपण. बरोबर उत्तर आहे. दादासाहेब फाळके यांना चित्रपट सृष्टीचे जनक म्हणतात. पुढचा प्रश्न. लक्ष द्या. राष्ट्रीय गीताचे लेखक कोण? राणी लक्ष्मीबाई गट. संधी देऊ आपण त्यांना. राष्ट्रीय गीताचे लेखक कोण? बंकिमचंद्र चटर्जी. राष्ट्रीय गीत रवींद्रनाथ टागोर. हा. नाही. उत्तर चुकलेलं आहे. पास करा पास. ऑडियन्स मध्ये प्रेक्षकांमध्ये कोणाला उत्तर येत आहे? राष्ट्रीय गीत. ये बेटे. गाव नाव सांगायचं, वर्ग सांगायचं. इकडं बघ, समोर बघ, माईक घे ना. आरुषी गणेश नागपुरे. 6वी बंकिमचंद्र चटर्जी. चॉकलेट घ्या बेटा. बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न. लक्ष द्या सगळ्यांना. हे तुम्ही 500 रुपयाच्या नोटेवर कोणत्या ऐतिहासिक वास्तूचे चित्र आहे? स्वामी विवेकानंद गट. घाई करू नका.